नमस्कार, आपलं सर्वांचं गणराज्य न्यूजमध्ये स्वागत। आज आपल्या गणराज्य न्यूजशी जोडले गेलेत अहिल्यानगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे चेअरमन गोरक्षनाथजी विटनोर सर। आपल्या सर्व वाचकांच्या वतीने मी आदरणीय चेअरमन विटनोर सरांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो। खरं तर राहुरी तालुक्याला हा जो मान मिळाला चेअरमन पदाचा, त्याबद्दल मी मनापासून आदरणीय सरांचं आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं कौतुक करेन। आज विटनोर सरांच्या रूपाने पुन्हा एकदा राहुरीला जो मान मिळाला तो निश्चितच कौतुकास्पद आहे। शांत मितभाषी स्वभावाचं व्यक्तिमत्व, खरं तर शिक्षकांचं नेतृत्व करत असताना शिक्षकांच्या अडचणी असतील, समस्या असतील, त्या सोडण्याचा यापूर्वी त्यांनी प्रयत्न केला। संचालक पदाच्या माध्यमातून देखील अनेक प्रश्न त्यांनी सोडण्याचा प्रयत्न केला आणि एकनिष्ठेचं फळ आज त्यांना या ठिकाणी मिळाले ते चेअरमन पदाच्या माध्यमातून। आपण थेट जातोय चेअरमन विटनोर सरांकडे। जिल्हा शिक्षक बँकेचे प्रश्न असतील, सध्याच्या गोष्टी असतील, पुढील ध्येयधोरण असतील, याबद्दल आपण त्यांच्याशी चर्चा करतोय। आपण जाणून घेऊयात नेमकं सरांकडूनच आपण नेमकं आता पुढील आपली भूमिका काय असणार। सर्वांना नमस्कार। खरं तर आज गणराज्य न्यूजमध्ये मला बोलावलं त्याबद्दल मी प्रथमतः पत्रकार गणेशजी हापसे साहेब यांचं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो। गेल्या 10-15 दिवसापूर्वी माझी माननीय आमचे शिक्षकांचे नेते बापूसाहेब तांबे, सर्व मार्गदर्शक नेते, आघाडीचे सर्व नेते यांनी चेअरमनपदी, तसेच आमचे सहकारी ज्ञानेश्वरजी शिरसाट यांची व्हाईस चेअरमनपदी नियुक्ती केली। सर्व संचालक मंडळांनी याला साथ दिली। प्रथमतः त्यांचे मी या ठिकाणी ऋण व्यक्त करतो। खरं तर अहिल्यानगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक ही पगारदार नोकरांची एक सर्वात मोठी बलाढ्य अशी संस्था आहे। खरं तर आपल्या सर्व पूर्वजांनी या संस्थेचे रोपटं लावलं आणि आज आमच्या रूपानं त्या संस्थेची सेवा करण्याची संधी आम्हाला या ठिकाणी मिळत आहे। सुमारे 1585 कोटीची या ठेवी आणि 1128 कोटींची कर्ज वाटप असा मोठा टर्नओव्हर आपल्या बँकेचा आहे। ज्यावेळेस माननीय बापूसाहेब तांबे यांच्या नेतृत्वात ही सत्ता या ठिकाणी बँकेवर आहे, 11.50 असा कर्जाचा व्याजदर आज 8.40 वर आपल्या कर्जाचा व्याजदर आहे। यावरूनच बँकेत होणारी प्रगती आपल्या निदर्शनास येते। त्यांची वेगवेगळी ध्येय धोरणं बँकेच्या हितासाठी असेल, सभासदांच्या हितासाठी असेल, वेगवेगळे निर्णय ते सभासदांच्या हिताच्या दृष्टिकोनाने घेत असतात। आपण ज्यावेळेस कर्ज व्याजदर आणि ठेवीचा व्याजदर याच्यामध्ये कमीत कमी मार्जिनने कारभार करणं हे आमच्या गुरुमाऊली सदिच्छा ऐक्य आघाडीचं शिक्षक भारती असेल, परिवर्तन असेल, आमचं या ठिकाणी कर्तव्य आहे। आज व्याजाचा प्रश्न आहे तो निश्चितपणे सभासद या ठिकाणी निश्चिंत आहेत, परंतु आम्ही आज एका तंत्रज्ञानाच्या पावलावर आज जात आहोत। त्याचं कारण असं आहे, आम्हाला ही शिक्षक बँक सभासदांसाठी मोबाईलमध्ये सर्व व्यवहार दिसले पाहिजेत म्हणून एक ॲप आम्ही रन केलेला आहे। मागीलच काही दिवसापूर्वी आपल्या जिल्हा परिषदेचे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी आनंदजी भंडारी साहेब, शिक्षणाधिकारी माननीय भास्कर पाटील साहेब आणि आमचे बापूसाहेब तांबे असेल, सर्व नेतेगण यांच्या उपस्थितीत IMPS सुविधा असेल, RTGS सुविधा असेल ही कार्यान्वित केलेली आहे। आमचे सभासद बंधू भगिनी आपल्या मोबाईलमधूनच एक पैशांचा व्यवहार करू शकतात। थोड्याच कालावधीमध्ये आम्ही UPI साठी प्रयत्नात आहोत, ते सुद्धा थोड्या दिवसात रन होणार आहे। खरं तर मोबाईलमध्ये बँक आल्यानंतर आमचे ठेवीदार असतील, बाहेरचे खातेदार असतील, त्यांच्यासाठीही एक सुखसोयी निर्माण होणार आहे। म्हणजे परिणामी एक विश्वासार्हता आमच्या बँकेची या ठिकाणी निर्माण झालेली आहे। मी बाहेरच्या ठेवीदारांनाही विनंती करीन, आपण या बँकेमध्ये जास्तीत जास्त ठेवी ठेवाव्यात आणि आपली जी सुरक्षितता आहे ती आम्ही निश्चितपणे आपल्याला अभिवचन या ठिकाणी देत आहोत। बँकेचा जो कारभार आज चालू आहे तो निश्चितपणाने आदर्शवत आहे। आमचे सर्व नेते मंडळी माननीय बापूसाहेब तांबे यांच्या नेतृत्वात एक चांगली कामगिरी करत आहेत। आज सर्वांनी माननीय गणेशजी हापसे साहेब यांनी या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल मी पुनश्च त्यांचं ऋण व्यक्त करतो आणि थांबतो। निश्चितच आदरणीय चेअरमन विटनोर सरांनी आपली पुढील ध्येयधोरणं अतिशय अभ्यासपूर्वक सर्व वाचकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला। शिक्षकांची कामधेनू म्हणून
अहिल्यानगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेची ओळख आहे. निश्चितच सभासदांचा विश्वास संपादन करण्याचं काम त्यांच्या कार्यकाळात होईल हीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आपण आज गणराज्य न्यूजशी जोडला गेलात, सर्व वाचकांशी संवाद साधला, त्याबद्दल मी आपलं पुन्हा एकदा स्वागत व आभार व्यक्त करतो. माझ्यासह व्हिडिओग्राफर, कॅमेरामन सर्वेश कानडेसह संपादक गणेश आपसे, गणराज्य न्यूज. धन्यवाद. धन्यवाद.